नमस्कार. माझे मनोगत या उपक्रमात पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आपण भगवद्गीता आणि त्यातील मूल्य याविषयी बोलतो आहे. आज आपण भगवद्गीतेचा जो 14वा अध्याय आहे त्यात भगवंतांनी त्रिगुणाबद्दल बोलले आहेत. भगवंत बोलले आहेत, तर त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपण याच विषयावर आधीही एकदा एका भागात बोललो होतो, पण फक्त त्याला स्पर्श केला होता, मग डिटेल काय बोललो नव्हतो. तर आता आपण आज याची सविस्तर चर्चा करणार आहोत. 14व्या अध्यायात भगवंतांनी त्रिगुण या जे 3 गुण आहेत, जे आपल्या शरीराचे 3 गुण आहेत, त्याबद्दल भगवंत बोलले आहेत. हे त्रिगुण म्हणजे सत्व, रजस आणि तमस. भगवंतांनी हे त्रिगुण, त्यांचे परिणाम, त्यांचं स्वरूप याचे निरूपण केलेलं आहे या अध्यायात. नंतर 17वा जो अध्याय हा श्रद्धात्रय विभाग योग, या भागात पण भगवंतांनी पुन्हा याचे ॲप्लिकेशन किंवा याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे याच्याबद्दल चर्चा केली आहे. तो आपण याच्यानंतर लगेच घेणार आहोत. आता भगवंत सुरुवात अशी करतात की आपलं हे जे शरीर आहे ते काही तत्वांनी बनलेलं आहे. म्हणजे ज्या तत्वांनी हे शरीर बनलं आहे ते तत्व 5 कर्मेंद्रिय आहेत, त्यात 5 ज्ञानेंद्रिय आहे, मन, बुद्धी, अहंकार, ह्या तत्वांनी बनलं आहे. आणि ह्या तत्वांच्या दूर राहिलेला जो आहे, जो आत्मा आहे, तो या तत्वांमध्ये नसतो, पण तो बाकी शरीराचं सगळं कार्य त्याच्याच, म्हणजे आत्मा आहे म्हणून शरीर चालतं, असं हे भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. आणि ह्या तत्वांना, ज्या तत्वांनी शरीर बनलं आहे, त्याला भगवंतांनी प्रकृती असं म्हटलं आहे. आता हे प्रकृती आहे ती जे त्याला जड म्हणत आहेत, जड आहे ती. आणि जो आत्मा आहे तो चेतन आहे. तेव्हा जो चेतन असतो त्याला हे जे गुण आहेत, हे त्रिगुण आहेत, ते त्याला स्पर्शही करत नाही. पण हे जे त्रिगुण आहे ते प्रकृतीचे आहे आणि हे प्रकृतीपासून उत्पन्न होतात ते. आता आणि हे जे त्रिगुण आहे, हे त्रिगुण जो जीवात्मा आहे, जो आत्मा आहे, त्या अविनाशी आत्म्याला शरीरात बांधून ठेवतात. खरं म्हणजे हे तत्व, प्रकृती, त्रिगुण, अविनाश हे वगैरे, अविनाशी जीवात्मा, हे थोडेसे टेक्निकल वर्ड्स आहेत ते भगवंतांनी कारण 14व्या अध्यायापर्यंत अर्जुन अगदी ज्ञानाकरता तयार झालेला होता. त्यांनी बरंचसं ज्ञान पण भगवंतांनी त्याला सांगितलं. त्यामुळे हे थोडंसं जड तत्त्वज्ञान भगवंत त्याला सांगतात, अर्जुनाला सांगतात. हे थोडेसे ऐकायला जड असले, आपल्याकरता थोडे कठीण असले किंवा थोडंसं असं वाटतं आहे की जड आहेत, पण ह्या त्रिगुणांबद्दल आपलं ह्या भागात किंवा पुढच्या भागात जेव्हा सगळं क्लॅरिफिकेशन होईल, तेव्हा हे तत्त्व, ह्याचा अर्थ आणि याचं ॲप्लिकेशन हे ऐकल्यावर हे अगदी खूप इंटरेस्टिंग आहे, कारण ते आपल्या शरीरात आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याशी आयडेंटिफाय करू शकतो. तसं आता पाहिलं तर आपण आपल्या आतल्या जेव्हा विचारांचं निरीक्षण केलं, आपण स्वतःचं निरीक्षण केलं, आपल्या शरीराचं निरीक्षण केलं, आपल्या विचारांचं निरीक्षण केलं, आपल्या मनाचं निरीक्षण केलं, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपले जे हे विचार आहेत, जे मन आहे, ते कधी शांत असतात, कधी शुद्ध असतात, कधी खूप म्हणजे ज्ञानाने भरलेले असतात हे विचार, आणि कधी म्हणजे हे विचारांच्या याच्यात आपल्याला खूप राग येतो, कधी रागीट असतात, कधी चंचल असतात, कधी हे विचार कुठे पोहोचून जातात, कधी एका जागी स्थिर राहत नाही. तर हे असले विचार आपण थोडं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला कळेल.
आणि कधीतरी हे अगदी म्हणजे थोडेसे हिंसक होतात किंवा आळशी होतात. हे जे गुण आहे या 3 गुणांना भगवंतांनी सत्व, रज आणि तमस असे विभाजित केलेलं आहे. आणि हे त्रिगुणच जे आहे ते जीवात्म्याला बांधून ठेवतात, म्हणजेच मनुष्याचा तो स्वभाव बनतो. म्हणजे मनुष्य त्या गुणांच्या अधीन होऊन तसं त्याचं वागणूक होतं. आता अर्थात भगवंत पहिले सत्वगुणाबद्दल बोलतात, कारण सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे हा. तर या सत्वगुणाबद्दल या अध्यायात 6व्या श्लोकात भगवंत म्हणतात, तत्रं सत्वं निर्मलात्वां प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. भगवंत म्हणतात की ह्या तिन्ही गुणांमध्ये सत्वगुण हा निर्मळ असल्यामुळे तो प्रकाशक आणि विकाररहित आहे. सत्वगुण मनुष्याचा सुख शांती, ज्ञान, माहिती हा स्वभाव बनवतो. नंतरच्या श्लोकात म्हणजे 7व्या श्लोकात भगवंत रजोगुण आहे, जो रजस आहे त्याच्याबद्दल म्हणतात, रजो राजात्मकं विद्धि तृष्णसंगसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनं. भगवान म्हणतात, हे अर्जुन, हे कौन्तेय, रजोगुण रजोगुण हा रागात्मक आहे. आता हा राग इथे म्हणजे राग हा संस्कृतमधला जो शब्द आहे तो राग आहे. आपल्या मराठीत आपण त्याला राग म्हणजे अँगर असं त्याला म्हणतो. तर तो अर्थ नाही घेता राग म्हणजे आसक्ती किंवा प्रेम. तर भगवंत म्हणतात, हे कौन्तेय, रजोगुण हा जो गुण आहे तो राग म्हणजे आसक्तीरूपी प्रेमाने उत्पन्न होतो. नुसतं प्रेम नाही, पण आसक्तीयुक्त प्रेम. तो कायम कर्म, काम, हालचाल, त्यांचे मिळणारे फळ यामध्येच गुंततो आणि हा रजोगुण ज्यामध्ये असतो तो त्याचा स्वभाव बनतो. नंतर तमोगुणाबद्दल म्हणताना भगवंत म्हणतात, तमस्त्वं ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनं प्रमादालयस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. इथे भगवंत अर्जुनाला भारत म्हणून संबोधित करतात आणि म्हणतात की हे भारत, तमोगुण फक्त देह अभिमान जाणतो. तमोगुण अज्ञानाने उत्पन्न होतो. तमोगुणामुळे मनुष्य कायम चुका करतो, प्रमाद करतो, आळशी होतो आणि कायम निद्राधीन असतो तो. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, इनर्शिया. जड असतो तो, म्हणजे तो काहीही हालचाल वगैरे काय करत नाही, काय काम करत नाही, फक्त आळशी. त्याचा आळशी हा मुख्य स्वभाव बनतो त्याचा. आता पुन्हा सत्वगुणाबद्दल भगवान म्हणतात, कारण सत्वगुण भगवंताला खरोखर जास्त प्रिय आहे तसा. तर भगवंत म्हणतात की सत्वगुणाला नेहमी सुखाची अनुभूती करवतो. म्हणजे हा जो सत्वगुण आहे हा मनुष्यामध्ये असतो, तर त्याला मनुष्याला नेहमी सुखाचा अनुभव येतो. तर रजोगुण हा नेहमी त्याला कर्म करायची प्रेरणा देतो. सारखं तो काहीतरी कर्म करत असतो, कर्म करायची त्याला प्रेरणा मिळते. तर तमोगुण आहे तो प्रमाद म्हणजे चुका करणे किंवा आळस आणि ज्ञानाला मनुष्याच्या दूर ठेवतो. म्हणजे अज्ञान, कायम अज्ञानात असा मनुष्य राहतो. आता ह्या गुणांबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा हे तिन्ही गुण आपल्या शरीरात एकाच वेळी सायमल्टेनियसली ॲक्टिव्ह नसतात. तर काय होतं की कधी सत्वगुण आपला प्रबळ असतो, तर कधी रजोगुण प्रबळ असतो,
तर कधी तमोगुण प्रबळ असतो. पण हे तिन्हीही गुण मनुष्य जीवनाला, मनुष्य शरीराला एकदम आवश्यक आहे. त्याशिवाय हे मनुष्य शरीर चालू शकणार नाही. तर कधी सत्वगुण आहे तो रजोगुणाला आणि तमोगुणाला दाबून तो प्रबळ होतो. तर कधी रजोगुण सत्वगुणाला आणि तमोगुणाला दाबून तो जास्त ॲक्टिव्ह होतो, प्रबळ होतो. कधी तमोगुण सत्वाला आणि रजसाला दोघांनाही दाबून तो प्रबळ होतो. आणि हे तिन्ही गुण जे आहेत ते सत्व रजस तमस ते मनुष्याच्या शरीरात काम करतात. आणि त्याला म्हणजे मनुष्याचं शरीर त्यावेळेला ह्या गुणामुळेच चालतं. अर्थात हे गुणांचे जे म्हणजे काय हे निगेटिव्ह इफेक्ट आहे वगैरे ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण हे तिन्ही गुण शरीरात असतात. आता आपल्यामध्ये कोणता गुण आणि केव्हा ॲक्टिव्ह आहे किंवा सत्वगुण आता हे आहे ॲक्टिव्ह आहे, सत्वगुण आपल्या शरीरात आहे हे ओळखणं किंवा तमोगुण किंवा रजोगुण हे काही फारसं कठीण नसतं. यात असं आहे की जेव्हा आणि हे ओळखणं हेच मानवी जीवनाचं मनुष्य जीवनाचं काय म्हणतो आपण त्याला एक एम व्हायला पाहिजे. याबद्दल आपण पुढे पण बोलणारच आहोत. तर हे ओळखायचं कसं की आपल्या देहात, आपल्या शरीरात, मनात कधी उत्साह वाटतो आहे किंवा चेतना वाटते आहे किंवा ज्ञान वाटते आहे किंवा शांती वाटते आहे, समाधान होतं आहे, तेव्हा समजायचं की सत्वगुण काम करतो आहे. नंतर जेव्हा लोभ प्रवृत्ती म्हणजे काहीतरी मिळावं ही प्रवृत्ती असते आणि त्याप्रमाणे त्या लोभासाठी आपण काम करतो ते अशांती, भोग करण्याची प्रवृत्ती, एन्जॉय करायचं अशी जी इच्छा होते तेव्हा रजोगुण काम करतं आहे असं ओळखायचं असतं. कधीतरी मग आळस, अप्रकाश, जे काम करणं जरुरी आहे ते न करणं किंवा जे काम जरुरी नाही ते काम करणं, म्हणजे योग्य काम न करणे आणि अयोग्य काम करणे अशी इच्छा होते. तेव्हा तमोगुण वाढला आहे किंवा तमोगुण काम करत आहे असं समजायचं असतं. आता पुढे हे सत्व रजस तमस ह्याच्याबद्दल सांगितल्यानंतर श्रीकृष्ण भगवान एकदम एका दुसरा जो अँगल आहे सत्व रजगुणाचा त्याच्याबद्दल बोलतात. या 14व्या अध्यायातल्या 14 आणि 15 या श्लोकात भगवान म्हणतात सत्वगुणात जर का माणूस असला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याला निर्मल, दिव्य असे स्वर्गादी जो लोक आहे तो प्राप्त होतो त्याला. आणि त्याचा जो जन्म आहे आपल्या फिलॉसॉफीमध्ये, हिंदू फिलॉसॉफीमध्ये पुनर्जन्म मानला आहे. आणि पुनर्जन्म आपण सगळेजण मानतो. तर जेव्हा त्याचा पुनर्जन्म होतो तेव्हा त्याचा उत्तम कुळात जन्म होतो. हा सत्वगुणाचा जो इफेक्ट आहे तो आहे. आता रजोगुणात असताना जर का मृत्यू आला तर त्याचा जन्म अशा घरात होतो किंवा अशा वातावरणात होतो की जिथे कर्माबद्दल आसक्ती आहे. उत्तम कुळात ही जन्म तो घेऊ शकतो, पण जिथे कर्माला जास्त महत्त्व आहे अशा घरात त्याचा जन्म होतो. आणि तमोगुणात असताना त्याचा मृत्यू झाला तर तो मूढ योनी, अधोगती म्हणजे पशु किंवा कीटक किंवा पक्षी ह्याला शास्त्रात मूढ योनी म्हटलेलं आहे. तर अशा ह्याच्यात अशा मूढ योनीत त्याचा जन्म होतो. आता सत्वगुणाबद्दल या बोलताना अगदी
भगवंतांनी हा एक वेगळाच अँगल खरं घेतलेला आहे. तर पुन्हा पुढे या त्रिगुणाबद्दल बोलताना भगवंत म्हणतात की हे जे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार यांनी बनलेलं हे शरीर आहे, शरीर मन आहे. ह्यात आत्मा हा निस्संग आहे. निस्संग आहे म्हणजे तो ह्या सगळ्यांपासून दूर आहे. तो कुठल्याही ह्या प्रकृतीच्या कामात भाग घेत नाही. म्हणूनच हे त्रिगुण जे आहे ते शरीराच्या आणि मन यांच्याबरोबर काम करतात, पण आत्म्यावर हे काम करत नाही, किंवा आत्मा पण त्यांच्याबरोबर काम करत नाही. मन त्रिगुणाबरोबर काम करते कारण ते प्रकृती आहे, पण आत्मा जो आहे हा त्रिगुणरहित, गुणातीत असा आहे. आता हे सगळं थोडंसं तत्त्वज्ञान सांगितल्यावर अर्जुनाच्या मनात एक प्रश्न येतो. तर अर्जुन हा प्रश्न विचारतो, कृष्णाला विचारतो. तर हा श्लोक पण अगदी महत्त्वाचा आहे तसा. तर अर्जुन विचारतो की कैर्लिंगै स्त्रीगुणान्नेतान् अतितो भवति प्रभो किमाचारः कथं चैतान त्रिगुणानतिवर्तते. अर्जुन विचारतो, हे कृष्णा, जो पुरुष या त्रिगुणातीत असतो, म्हणजे या त्रिगुणापासून दूर असतो, म्हणजे तो प्रकृतीच्या बरोबर चालत नाही, जो त्याला आपण आत्मा म्हणू, जो आत्म्याबरोबर जो संलग्न होऊन काम करतो, त्याची लक्षणं काय असतात आणि तो कसा वागतो, तो त्रिगुणातीत राहून कसा या जगात राहतो. आणि जर का म्हणजे अर्जुन हा प्रश्न त्याच्या स्वतःकरता पण विचारतो आणि आपल्याकरता पण विचारतो. आणि समजा कोणी पुरुष जो त्रिगुणातीत असा व्हायची ज्याची इच्छा असेल, तर त्याने काय करावे. आता अत्यंत महत्त्वाचा आणि गूढ आणि जो आपण विचारतो आपल्या मनाचा जो हाच प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्ण भगवानांना केला आहे. यावर भगवंत म्हणतात की जो पुरुष सत्वगुणाच्या कार्यरूप प्रकाशाला किंवा रजोगुणाच्या कार्यरूप प्रवृत्तीला किंवा तमोगुणाच्या कार्यरूप मोहाचा तो त्याचा द्वेष पण करत नाही किंवा त्याच्यावर प्रेम करून त्याच्याबरोबर वहावत पण नाही. सत्वगुणाच्या प्रवृत्तीलाही वाहून जात नाही किंवा तमोगुणाबरोबर वाहून जात नाही किंवा रजोगुणाच्याही कार्यरूप जो असतो त्याचा ॲक्टिव्हिटी याच्याबरोबर वाहून जात नाही, तो गुणातीत होतो. म्हणजे श्रीकृष्ण भगवानांनी अगदी सुंदर रीतीने सांगितलं की जो गुणातीत असतो, ज्याला गुणातीत व्हायचं आहे, त्यांनी ह्या गुणांच्या बरोबर वाहावून न जाता त्या गुणांना बघावं, साक्षी व्हावं त्याचं, आणि त्या गुणांपासून दूर व्हावं. जसा आत्मा असतो, जसा आत्मा निस्संग असंग असतो तसं हवं. आता याच्यापुढे श्रीकृष्ण भगवानांनी खूप असं सुंदर असं ह्या श्लोकात खूप सुंदर, फार छान प्रॅक्टिकल टिप्ससारखं दिलेलं. तसं भगवान म्हणतात की जो सुखदुःखांना समान समजतो, म्हणजे हे सत्व, रजस आणि तमस यांचं जे कार्य आहे, यांचे जे इफेक्ट आहे, त्या इफेक्टला हा गुणातीत पुरुष कसा बघतो किंवा आपणही कसं बघावं जर का आपल्याला गुणातीत व्हायचं असेल तर. जो सुखदुःखांना समान समजतो, माती, दगड, सोने यांना सारखे समजतो, ज्ञानी अज्ञानी, प्रिय अप्रिय यांच्याशी समान व्यवहार करतो, निंदा स्तुती यांना सहज ग्रहण करतो, मान अपमान, मित्र वैरी यांना सारखे समजतो, जो स्वतःला कर्तेपणाचा अभिमान ठेवत नाही, त्याला गुणातीत म्हणतात. आता इथे
भगवंतांनी माती दगड सोने असं म्हटलेलं आहे. म्हणजे माती आणि दगड आणि सोने यांना समान समजतो. आता याच्याबद्दल सांगताना एक जरा मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे ही गोष्ट म्हणजे एक 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 काय म्हणतात त्याला, आपण समजायला पाहिजे असं हे आहे. तर 24व्या जो श्लोक आहे त्यात भगवान हे सगळं सांगतात आहे. तर भगवान म्हणतात की माती दगड वगैरे तो सारखं समजतो. आणि ह्या 24व्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात भगवंतांनी एक चरण वापरलं आहे, समलोष्टाश्म कांचन. यात एक शब्द वापरला आहे, समलोष्टा. अश्म म्हणजे दगड, लोष्ट म्हणजे ह्या इथेच माती म्हटलेलं आहे, आणि कांचन म्हणजे सोनं. तर ह्यात एक शब्द म्हटला आहे लोष्टा किंवा लोष्ट. याचा अर्थ इथे भगवंतांनी पण माती घेतलेला आहे, किंवा नॉर्मली जेव्हा भगवद्गीतेच्याबद्दल बोललं जातं तेव्हा लोष्ट म्हणजे माती असं म्हणतात. पण जेव्हा मी याचा अभ्यास करत होते, म्हणजे हा एपिसोड करताना अभ्यास करत होते, तेव्हा 5-6 गीतांच्या जेवढ्या कोणी अलग अलग भाष्यकारांनी लिहिलेल्या ज्या टीका आहे, ज्या भाष्य आहे, ते मी बघत होते. तर याचा दुसरा अर्थ फार म्हणजे थोडा गमतीशीर आहे तसा, आणि तो फार म्हणजे प्रसिद्ध नाही आहे, लोकांना फारसा माहीत नाही आहे, कारण कुठेतरी असं एखाद्याच टीकाकारांनी तो वापरला आहे. तर लोष्टाचा अर्थ काय होतं की आपण पूर्वी आपल्या घरात, पूर्वी म्हणजे बरंच पूर्वी, शेणाचं सारवण करत असतं. पहिले म्हणजे जी आपली जमीन असते किंवा घरातली ती जागा असते ती शेणाने सारवत असतो आपण. आजकालच्या मुलांना किंवा आजकालच्या पिढीला शेण आणि सारवणं हे शब्द पण माहीत असतील की नाही शंकाच आहे तसं. पण आपण कमीत कमी म्हणजे आमच्या पिढीने जरी ते बघितलेलं आहे, जरी केलं नसलं तरी बघितलं आहे. तर काय असतं यात की जेव्हा सारवण करतात तेव्हा जे शेण आहे ते गाईचं किंवा म्हशीचं, ते शेण पाण्यात कालवतात आणि त्याचा थोडंसं असं फारसं सेमी घट्ट असं नाही आणि पातळ नाही असं एक मिश्रण तयार करतात. आणि त्यात एक कपडा टाकून त्या कपड्याने पूर्ण जे घर आहे त्याला आपण आता पोचा लावतो तसं ते सारवतात ते. आणि ते सारवल्यावर, घर सारवलं, भिंती सारवल्यावर ते ज्या कपड्याला ते शेण लागतं आणि ती जागा पूर्ण साफ होते किंवा स्मूथ होते अशी. तर मग म्हणजे हे सगळं सारवल्यावर काय होतं की जे शेणाचं जे पाणी असतं ते संपतं सारखं वापरून, आणि नंतर जो कपडा असतो त्या कपड्यात पाण्याचाही अंश नसतो किंवा शेणाचाही असतो, कारण तो सगळा वापरला गेलेला असतो. आणि तो जो कपडा जो आहे तो म्हणजे नीरस, त्यात न शेणाचा अंश आहे किंवा न मातीचा अंश आहे किंवा याचा पाण्याचा पण अंश नाही आहे, आणि तो असा नीरस कोरडा असतो आणि तो खरं म्हणजे निरुपयोगी असतो, त्याला फेकून देतात असं. तर ह्या कपड्याला लोष्ट म्हणतात. तर मला पण ही फार म्हणजे इंटरेस्टिंग वाटली म्हणून मी अगदी तुमच्याबरोबर शेअर केली तशी. तर ह्याला लोष्ट म्हणतात. आणि हा अर्थ खरं म्हणजे खूप रेअर आहे, फारशा ठिकाणी कुठे मिळणार नाही तसा हा. तर भगवंत इथेच म्हणतात की हा लोष्ट जो नीरस आहे, तो निरुपयोगी आहे, ज्या कामाचा नाही आहे, असा जो लोष्ट आहे. आणि हा लोष्ट गुणातीत पुरुष कांचनाबरोबर सारखा घेतो. कांचन म्हणजे त्याला कांचन समजतो. तर अशा रीतीने भगवंतांनी 14व्या अध्यायात त्रिगुण याच्याबद्दल बोलले आहेत. आता हा थोडा गहन आणि सूक्ष्म अर्थ आहे, पण ह्याचे ॲप्लिकेशन जेव्हा दिलेलं 17व्या अध्यायात भगवंतांनी, ते अगदी फार प्रॅक्टिकल आणि फार इंटरेस्टिंग आहे तसं. आणि त्यात आपण ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वगैरे याच्याबद्दल पाहू, आणि जे तत्त्व आहेत शरीराचं ते पण पाहूया. 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. तेव्हा आपण याबद्दल काही सुंदर इंटरेस्टिंग गोष्टी आपण
पुढच्या भागात बघू. नमस्कार.